देव म्हणाला, बरे असू दे दिवा, तुम्हाला ज्यात आनंद त्यातच मला, असे म्हणून श्यामने गोष्टीस सुरुवात केली. एके दिवशी लहानपणी आम्ही अंगणात खेळत होतो. तुळशीचे अंगण भले मोठे, लांब व रुंद होते. तुळशीच्या अंगणात एक उंचच उंच बेहड्याचे झाड होते. एकाएकी टप असा आवाज आला. मी व माझा धाकटा भाऊ कसला आवाज झाला ते पाहू लागलो. काहीतरी पडले होते खास. आम्ही सर्वत्र शोधू लागलो. शोधता शोधता झाडावरून पडलेले एक पाखराचे लहानसे पिल्लू आढळले. त्याची छाती धडधडत होती. फारच उंचावरून ते पडले होते. त्याची फार दुर्दशा झाली होती. लोळा गोळा झाला होता. अजून त्याला नीट पंख फुटले नव्हते. डोळे सुद्धा ते नीट उघडीत नव्हते. लोहाराचा भाता जसा हलत असतो त्याप्रमाणे त्याचे सारे अंग एकसारखे हलत होते, खालीवर होत होते. त्याला जरा हात लावताच तो आपली सगळी मान पुढे करी व ची ची असे केविलवाणी ओरडे.